बातमी आहे धनंजय मुंडेंसंदर्भात। धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या पाठोपाठ आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत येण्याची शक्यता आहे। यवतमाळ जिल्ह्यातील अमृत योजनेअंतर्गत निकृष्ट पाईपलाईन टाकल्याप्रकरणी शिंदेंची अडचण होण्याची शक्यता आहे आणि हे प्रकरण मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल झालेले आहे। मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शपथपत्रातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच यामध्ये जबाबदार धरले। तेव्हा सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये विरोधकांना सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी करण्याची आणखीन एक संधी मिळाली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आपण त्या ठिकाणी जागा देखील अधिग्रहित केलेली आहे, त्यामुळे आपल्याकडे आता त्या ठिकाणी खूप मोठी जागा आहे। त्यामुळे हा वाडा असेल आणि खालची जागा असेल, कारण वरती गडावर आपल्याला काहीच करता येत नाही आणि आज इतक्या मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी आणि भाविक हे सगळे गडावर येत असतात, त्यांच्याकरता कुठल्या व्यवस्थाही नाही। त्यामुळे या सगळ्या व्यवस्था खाली व्हाव्यात या दृष्टीने पाचाडला ही शिवसृष्टी आणि इतर पर्यटन विभागाच्या माध्यमातून व्यवस्था या आपण उभ्या करणार आहोत, जेणेकरून आलेले लोक हे आई जिजाऊ मासाहेबांचंही दर्शन त्या ठिकाणी घेऊ शकतील।